खासदार आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलवून खासदार केलं कि साकेत आप कल नॉमिनेशन भरना है, करेक्ट? का की महाराष्ट्रातून एक लढवय्या त्यांना हवा होता कलकत्त्याला. आमच्या दोघांमधलं साम्य असं आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो. तेही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात आणि मी सुद्धा होतो. आणि साकेत गोखले हे गेल्या काही काळापासून एक तरुण राजकारणी, उत्तम पत्रकार, उत्तम लेखक आहेत. ते मूळचे मुंबईकर आहेत आणि त्यांच्या आईसुद्धा इथे आलेल्या आहेत. आणि आमचे शरद तांदळे, हिमतीचं काम त्याने खरोखर केलेलं आहे. उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण एक सांगतो, यापुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही. ईडीचा बूच लावून ठेवलाय मी शेवटचा माणूस होतो, ईडी याचा नादाला लागली. मैं आखरी आदमी था जिसके साथ ईडी ने पंगा लिया. अब नहीं लेंगे. व्यासपीठावर नाही तर समोर सुद्धा अनेक मान्यवर बसले. मगाशी आपण नावं घेतली सगळ्यांची. तात्याराव लहाने आहेत, ज्यांनी उत्तम पुस्तकाचं कव्हर केलं असे चित्रकार भरतसिंग आहेत, आपले समोर बसलेले आहेत. त्यानंतर रजनीताई पाटील आहेत, खास आलेले आहेत त्या बीडवरून. हे सगळे आपल्या प्रेमापोटी आलेले आहेत. आणि या आपल्या लढाईमध्ये प्रत्येकानं त्या त्या वेळेला आपल्याला एक नैतिक पाठबळ दिलं, आपल्याला, आपल्या कुटुंबाला. आणि या नात्यानं इथे हा प्रचंड संख्येनं इथे लोक जमलेले आहेत. पुस्तकावरती बरीच चर्चा सुरू आहे, ती असायलाच पाहिजे. अगर मैं एक एडिट लिखता हूँ तो उसकी चर्चा होती है. किताब लिखेगा तो होना ही चाहिए. जैसा एक संपादक मी रोज लिहितो, त्याची रोज आदित्य साहेब आपली चर्चा व्हायला पाहिजे. चर्चा तर होणारच, पण जेव्हा मी पुस्तक लिहीन त्याची चर्चा झाली नाही तर मी लिहून उपयोग काय? 2 दिवसापासून अनेकांना मिरच्या लागलेल्या आहेत. धडाधड धडाधड मीडियावर चालू आहे. उसने ये लिखा, उसने ये लिखा, ये लिखा. पण जे लिहिलंय ते सत्य आहे, वो सच है. आणि माझी ओळख ही जी बाळासाहेबांमुळे झाली, माननीय बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली, ती सत्य आणि नीतिमत्ता या 2 गोष्टींची तू कास सोडू नकोस. हे जेव्हा बाळासाहेबांनी मला वारंवार सांगितलं ते मी शेवटपर्यंत पाळ. जावेद साहब, आपकी 2 लाइनें मुझे हमेशा याद आती है. जो बात कहते डरते हैं सब, वो बात तू लिख. इतनी अंधेरी थी न कभी पहले रात, लिख. घाबरून नहीं, डरना नहीं है, लिखो. जो बात आपको कहनी है, जे सांगायचं आहे तेही सांगा, आणि जे तुम्ही बोलू शकत नाही ते तुम्ही ठामपणे लिखा. लिख. बहुत जोर से कहा है जावेद साहब ने, लिख. हम लिखने वाले लोग हैं, हम बोलने वाले भी लोग हैं. मी यांच्या कार्यालयात गेलो होतो न्यू विराच्या. त्यानंतर हे आम्हाला एका ठिकाणी जेवायला घेऊन गेले. एक तरुण मुलगा आला आणि तुम्हाला भेटला, फोटो काढला आणि मला म्हटलं, तुमच्यासाठी मला एक ओळ म्हणायची आहे, शायरी. मी म्हटलं, अरे जाऊ दे, मला उशीर झाला आहे. नाही, तुम्हाला ऐकावंच लागेल. आणि मग म्हटलं, अरे हो बरोबर आहे, मी असाच आहे. तो काय म्हणाला, तुमच्यासाठी मी एक शायरी सुनावतो. म्हटलं, लाख तलवारें बड़ी आती है गर्दन की तरफ, लाख तलवारें बड़ी आती है गर्दन की तरफ, सर झुकाना नहीं आता तो झुकाए कैसे. आम्ही त्या पंथातले लोक आहोत. आम्ही वाकणार नाही.
साकेत वाकला नाही, संजय सिंग झुकला नाही, बरोबर ना.